आगामी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या मोहिमेअंतर्गत आज अकोल्यातही विशेष तिरंगा रॅली पार पडली। यामध्ये भाजपचे नेते आणि मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्वांनी हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते। या रॅलीत शेकडो युवक युवती सहभागी झाले असून तरुणाईला पक्षाशी जोडण्यासाठी भाजपने हे मोठे नियोजन केले। अकोला शहरातील प्रत्येक मुख्य मार्गावरून दुचाकीवर अनेकांनी या रॅलीत सहभाग घेतला। या रॅलीच्या समारोपवेळी अनेकांचा सत्कार यावेळी करण्यात आला। गेल्या काही दिवसांत नीट परीक्षांचा गोंधळ आणि शैक्षणिक मुद्द्यांवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरातील तरुणाईने मोठे आंदोलन उभारले होते। या पार्श्वभूमीवर तरुणांमधील असंतोष दूर करून त्यांना पुन्हा पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने या तिरंगा रॅलीचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात केले असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीच्या भावनेच्या माध्यमातून तरुण वर्गाला एकत्र आणत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा भाजपचा हा प्रयत्न मानला जात आहे। तिरंगा रॅली ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दरवर्षी काढण्यात येत असते। याही वर्षी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे। आज अकोला शहरापासून आपली सुरुवात झाली आहे। अकोला लोकसभेतील सगळे जे गावं आहेत तिथे तिरंगा रॅली या येणाऱ्या आठवड्यामध्ये काढण्यात येणार आहे आणि त्यासोबतच हर घर तिरंगा सगळ्या घरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झेंडे वाटप हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि हर एक घरावर तिरंगा असला पाहिजे याच माध्यमातून आज ही रॅली जागृती या माध्यमातून करण्याकरिता ही रॅली करण्यात आली आहे। माननीय मोदीजी यांनी 2047 या साली आपला देश हा विकसित भारत असला पाहिजे या विचाराला पुढे नेण्याकरिताच आज ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती।